मित्रो, ज्या प्रकारे देशाचे जे नियम असतात त्या नियमांना कायदे म्हणतात. सगळ्यांनी इकडेच लक्ष द्या. घराचे जे नियम असतात त्यांना संस्कार म्हणतात. त्याच प्रकारे जगात ज्या काही भाषा अस्तित्वात आहेत त्या भाषांचे जे नियम सांगणारं शास्त्र आहे त्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. आणि प्रत्येक भाषेचं हे स्वतःचं वेगवेगळं व्याकरण असते. त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेचं सुद्धा व्याकरण आहे. पण आता व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे या शब्दामध्येच व्याकरण म्हणजे काय दिलेलं आहे. तर व्याकरण या शब्दाची उत्पत्ती वि अधिक आ अधिक कृ या शब्दापासून होऊन त्याचा अर्थ स्पष्टीकरण करणे असा होतो. काय होतो? स्पष्टीकरण करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण एक साध्या शब्दात म्हणू शकतो की व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण होय. पण कशाचं स्पष्टीकरण करणारं? तर भाषेचे स्पष्टीकरण. कशाचे? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. तर काही व्याकरणकार दादोबांसारखे, दादोबा पांडुरंग तळखरकरांसारखे काही व्याकरणकार हे म्हणतात की भाषेला शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. तर श्रीपाद भागवतांसारखे काही व्याकरणकार म्हणतात की भाषेचे नियम व्यक्त करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. म्हणजे भाषेचे नियम सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. मित्र, एखादं वाक्य घेतलं आपण, ताईने राखी बांधली. ताईने राखी बांधली. साहेब, आपण व्याख्या घेतली की व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. मग भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र मराठीमध्ये एकूण 13-14 धडे आहेत. त्या 14 धड्यांमधला पहिला धडा आहे वर्णविचार. जर आपल्याला हे वाक्य स्पष्ट करायचं आहे की वाक्य आहे काय, तर आपण असं करू शकतो, ताईने राखी बांधली. तर ताईने या शब्दामध्ये किती स्वर स्वरादी व्यंजन आहेत? राखी या शब्दामध्ये किती स्वर स्वरादी व्यंजन आहेत? बांधली या शब्दामध्ये किती स्वर स्वरादी व्यंजन आहेत? म्हणजे आपल्याला पहिला धडा हे स्पष्टीकरण करते की याच्यामध्ये एकूण वर्ण किती आहे. म्हणजे स्वर स्वरादी व्यंजन यांना एकत्रितरित्या म्हणतात वर्ण. सर, मराठीचा आपण दुसरा धडा घेतला, त्याचं नाव आहे शब्दांच्या जाती. तर त्या शब्दांच्या जातीमध्ये हे सांगितलं जाईल की ताईने राखी बांधली. याच्यामध्ये ताई हे नाम आहे, राखी हे नाम आहे, तर बांधली हे क्रियापद आहे. म्हणजे साध्या शब्दात व्याकरण म्हणजे काय? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. मग आता काही व्याकरणकार असे म्हणतात की भाषेला शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. हेच वाक्य लिहिलं मी, ताईने राखी बांधली. ताईने राखी बांधली. सर, चालणार आहे का आपल्याला? नाही. कारण की राखीची विलांटी कोणती पाहिजे? दुसरी विलांटी पाहिजे. म्हणजे दादोबा हे म्हणतात की आपण जर व्याकरण शिकलो ना तर आपल्याला हे समजते की भाषा शुद्ध कशी केली जाईल. भाषेला शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. इथं भाषेला स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. इथं भाषेला शुद्ध करणारे. कसं शुद्ध करणार? की ताईची विलांटी पहिली नाही, कोणती पाहिजे? दुसरी. हे झालं भाषेला शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. तर तिसरं सांगते की भाषेचे नियम सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. कोणत्याही शब्दांचा जर शेवट हा कोणत्याही शब्दाचा शेवट हा पाहता नियम आपण पुढे बघू. भाषेचे नियम सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. मित्र, हे झालं व्याकरण या शब्दाची. मग व्याकरणावर विचारलेल्या वेगवेगळ्या व्याख्या, त्यातली स्पर्धा परीक्षेने विचारलेली व्याख्या हीच आहे की भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. आणि व्याकरणाला महर्षी पतंजली हे शब्दानुशासन म्हणतात. काय म्हणतात? शब्द अनुशासन. मग आता आपण पाहिलं की व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. भाषेला शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. त्यानंतर भाषेचे नियम सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय किंवा शब्दानुशासन म्हणजे व्याकरण होय. व्याकरण हे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आहे. तर मग आता पाहू आपण भाषा म्हणजे काय. मग भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारं माध्यम म्हणजे भाषा होय. मग आता भाषा व्यक्त करण्याचे दोन मार्ग आहेत. त्यामधला पहिला एक नैसर्गिक पद्धत
आणि दुसरी कृत्रिम पद्धत. कोणती पद्धत? कृत्रिम. पाहता भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आणि भाषा आपल्याला दोन प्रकारे व्यक्त केल्या जाते. एक नैसर्गिक, त्याला दुसरं नाव आहे स्वाभाविक भाषा. कोणती भाषा? स्वाभाविक भाषा. आणि दुसरी आहे कृत्रिम, त्यालाच म्हणतात सांकेतिक भाषा. पाहता आपण सहजासहजी पाहता भाषेचं एक महत्वाचं काम लक्षात ठेवा की भाषा ही बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारं माध्यम आहे. दोघांमध्ये जे विचार व्यक्त होतात ना ते विचार व्यक्त करण्याचं साधन आहे. मग विचार व्यक्त करतो आपण ते दोन प्रकारे. एक तर विचार व्यक्त होऊ शकतात आपण लिहून. पाहता एक तर विचार व्यक्त होऊ शकतात बोलून. तर बोलणे, त्यानंतर आपण लिहून सुद्धा विचार व्यक्त करू शकतो, हे लिहिणे झालं. मग एक लक्षात ठेवा, बोलणे लिहिणे या दोनही प्रकारे आपली भाषा काय होते? व्यक्त होते. समजा आता मला गावाला जायचं आहे, मी सांगतो की भूषण मला अमरावतीला जायचं आहे, हे काय झालं? बोलणे. तर हे बोलणे झाले. हे माझा विचार भूषणला कळला. नाहीतर मी एक लेटर पाठवलं इथून भूषणला की भूषण मी अमरावतीला चाललो, मग हेही त्याला समजणार. मग भाषेचं काम काय? बोलणारा आणि ऐकणारा किंवा दोन व्यक्तींमध्ये संवाद साधण्याचं काम कोण करते? भाषा करते. मग भाषेचे दोन अंग, एक नैसर्गिक आणि दुसरं कृत्रिम. मग नैसर्गिक भाषा म्हणजे काय? तर नैसर्गिक भाषा म्हणजे मित्र जी भाषा आपल्याला निसर्गता येते, निसर्गाने शिकवलेली भाषा म्हणजेच नैसर्गिक भाषा. उदाहरणार्थ बोलणे, त्यानंतर आपले हावभाव, हावभाव. त्यानंतर साहेब आपलं तिसरं पशु पक्ष्यांचे आवाज. कशाचे आवाज? पशु पक्ष्यांचे आवाज येणार आहे स्वाभाविक भाषा. बोलणं आपल्याला निसर्गता आला. आता आपण आनंदात आहोत तर आपला चेहरा सांगते आपले हावभाव की मित्र आनंदात आहे, आता याच्यासोबत चांगलं काही बोललं चालेल. आणि तोच रागात असलं तर समजतात आपल्याला हावभाव की भाऊसोबत बोलून फायदा नाही, नाहीतर कान गरम होतील. बरोबर आहे ना? म्हणजे पाहता बोलणे ही निसर्गता आलेला आहे, नैसर्गिक भाषा. हावभाव ही निसर्गता आलेली आहे. त्याच प्रकारे पशु पक्ष्यांचे आवाज. अरे एखाद्या झाडावर काही साप चढला आणि आजूबाजूला पक्षी असले तर ते चिवचिवाट करतात. हे चिवचिवाट कशाला करतात? तर ते चिवचिवाट करून आपल्या सगळ्या सवंगड्यांना सांगतात की इथं काहीतरी धोका आहे. काय? धोका आहे. म्हणजे ही भाषा निसर्गता आली त्या भाषेला म्हणतात नैसर्गिक भाषा. बोलणे झाले, आपले हावभाव झाले, आपले पशु पक्ष्यांचे आवाज झाले, हे काय झालं? आपलं नैसर्गिक भाषा. सर दुसरं आहे कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा. विशिष्ट संकेत करून बोलल्या जाणाऱ्या भाषेला सांकेतिक भाषा असे म्हणतात. मग त्याच्यासाठी विशिष्ट संकेत वापरले जातात. काय वापरले जातात? विशिष्ट संकेत. मग ते संकेत आपण लिहिण्यामध्ये येणार आहे आपलं अक्षर. काय येणार आहे? अक्षर. त्यानंतर विशिष्ट चिन्ह असतात. बरोबर आहे? त्यानंतर आपले विशिष्ट संकेत असतात. पहा जी भाषा विशिष्ट संकेत करून बोलली जाते त्याला सांकेतिक भाषा म्हणतात. नैसर्गिक भाषा ही निसर्गता येते, तर सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषा ही आपल्याला शिकावी लागते. काय करायला लागते? शिकावी लागते. मग आता लिहिणं आपण जोपर्यंत शाळेत जाऊ नये तोपर्यंत आपल्याला लिहिता येणार नाही. त्यानंतर चिन्ह. साहेब आता चिन्ह समजा आपण विद्यार्थी म्हणून आपण चार चिन्ह, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. साहेब आपल्याला माहित आहे जेव्हा त्या गणितामध्ये गुणाकार येईल तेव्हा आपण गुणाकारच करू. म्हणजे हे चिन्ह आपल्याला आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे किंवा असं चिन्ह असलं ना की गुणाकार करा. काय करा? गुणाकार. मग हे गुणाकार करा म्हणजेच काय झालं? आपलं कृत्रिम भाषा शिक्षकांनी शिकवलेली आहे. त्यानंतर संकेत. आपण एखाद्या ट्रॅफिक सिग्नलवर गेलो आणि तिथं लाल लाईट लागला, आपण गेलो लाल लाईट लागला तर आपल्याला संकेत माहित आहे भारतातला की लाल लाईट लागला म्हणजे आपण थांबावं. तिथं काय करावं? थांबावं. म्हणजे पहा आपल्याला ही कृत्रिम भाषा आपल्याला कुठेतरी शिकवलेली असते, म्हणजे जी भाषा निसर्गात येते त्याला नैसर्गिक भाषा म्हणतात आणि जी भाषा आपण प्रयत्नपूर्वक शिकतो त्याला कृत्रिम भाषा म्हणतात. मित्र आता पहा मला मुंबईला जायचं आहे, मग मला मुंबई माहित नाही. आता या दोन पैकी तुम्ही ओळखा की काय होणार आहे. पाहता मी मुंबईला चाललो आणि मी अकोल्यातून निघाल्यानंतर मी चौफुलीवर उभा राहिलो आणि मी एका मित्राला विचारलं काय बस मुंबई कोणत्या दिशेला आहे? तर मुंबई कोणत्या दिशेला आहे हे जे मी विचारलं हे येणार आहे नैसर्गिक भाषा. पण मी त्याच चौफुलीवर गेलो आणि मी वर बोर्ड पाहिलं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आणि तिथं लिहिलेलं होतं मुंबई 575 किलोमीटर आणि कोणत्या बाजूला? या बाजूला. साहेब ते बोर्ड माझ्यासोबत बोललं, पण ते बोललं कशाच्या माध्यमातून? अक्षरांच्या. ते काय होणार आहे?
कृत्रिम भाषा. काय होणार आहे? कृत्रिम भाषा. साहेब आता मी समजा अकोल्याहून चाललो आणि मला शेगावला जायचं आहे. मग पुढे कलवा आला आणि त्या कलवावर मी हात दिला आणि मी असं वळलो इथं, तर वळल्यानंतर जो हात दिला ते कोणती भाषा येईल? नैसर्गिक भाषा. पण साहेब मी त्याच वळणावर मी जर इंडिकेटर दिलं तर ते इंडिकेटर काय येणार आहे? कृत्रिम भाषा. काय येणार आहे? कृत्रिम भाषा. समजा ऋषिकेश एखाद्या लग्नाला गेला सारशेबाच्या घरी लग्नाला, आणि समजा तो गेला त्या गावात गेला आणि त्या गावात सुकळीत गेल्यानंतर त्याने विचारलं की का बा त्या वैभव सारशेचं घर कुठे आहे, तर साहेब हे काय होणार आहे? नैसर्गिक भाषा. बरोबर आहे ना? पण सारशे कंपनी हुशार, त्यांनी जागोजागी बोर्ड लावले, सारशे परिवार इकडे बांध, सारशे परिवार तिकडे बांध. बरोबर आहे? तर हे काय होणार आहे? कृत्रिम भाषा. कोणती होणार आहे? कृत्रिम भाषा. कारण की सारशे परिवारातला कुणीच बोललं नाही, तिथं अक्षर बोलले. काय बोलले? अक्षर बोलले. बरोबर आहे? मग पाहता, भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन, आणि विचार किती प्रकारे व्यक्त होतात? निसर्गत आणि कृत्रिम अशा दोन पद्धतीने. साहेब एक महान ऋषी होऊन गेले, त्यांचं नाव मनु, ज्यांची मनुस्मृती दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांचं मनुस्मृतीचं दहन केले ते मुनी मनु यांनी भाषेबद्दल व्याख्या केलेली आहे. भाषेची वाचारता नियता सर्वे, म्हणजेच जीवनातील सर्व व्यवहार हे भाषेवरच अवलंबून असतात, असे कोण म्हणत होते? ऋषी मनु. इतकी महत्वाची. साहेब भाषा नसती ना तर आज तुम्ही इथं नसते, मी इथं शिकवायला नसतो. बरोबर आहे ना? म्हणजे पूर्ण जग जोडण्याचं काम या भाषेनं केलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण पाहिलं व्याकरण म्हणजे काय, त्यानंतर आता पाहिलं आपण भाषा म्हणजे काय. मित्र आता आपण पाहणार आहोत लिपी. काय पाहणार आहोत? लिपी. पण लिपी पाहण्याआधी हे भाषेचे आपण जे मोठ्या पद्धतीतून आपण पाहिले हे दोन प्रकार, पण भाषा अनेक प्रकारच्या मित्र, भाषा अनेक प्रकारच्या. मग आता भाषेचं जर आपल्याला वर्गीकरणच करायचं असलं, भाषेचं जर आपल्याला वर्गीकरण करायचं असलं तर पहिलं वर्गीकरण होणार आहे भाषिक गटातलं. आणि भाषिक गटातलं म्हणजे भाषिक गट म्हणजे काय? भारताची जेवढी भौगोलिक परिस्थिती आहे त्यात दोन प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. मग त्या दोन भाषा कोणत्या? तर लक्ष द्या, एक येणार आहे इंडो आर्य. इंडो आर्य हे 74% लोक हे भारतामध्ये या भाषा बोलतात. तर दुसऱ्या भाषांचं जे काही नाव आहे त्याला म्हणतात द्रविड भाषा. कोणत्या भाषा? द्राविडियन भाषा. जवळपास 24% लोक हे भाषा बोलतात आणि राहिलेले 2% लोक हे इतर भाषा बोलतात. मग पाहता आपला हा भारताचा नकाशा सर्वसाधारणपणे समजा हा भारत आहे. या कर्नाटक म्हणजे महाराष्ट्राच्या वर आणि कर्नाटक पासून हा जो प्रदेश आहे या प्रदेशात जवळपास ज्या भाषा बोलल्या जातात त्याला द्रविड लोकांच्या भाषा म्हणून द्रविडियन भाषा म्हणतात. तर 24% लोक भारतामध्ये द्रविड भाषा बोलणार आहेत. त्यानंतर हे राहिलेला जो भारत आहे याला म्हणतात आर्य लोकांचा भारत. आणि या आर्य लोकांच्या भारतामध्ये राहिलेले जे काही आहेत 74% लोक. किती टक्के लोक? 74% लोक पाहता या कर्नाटक पासून खाली जे काही भाषा बोलल्या जातात त्यांना द्राविडियन वंशातील भाषा असे म्हणतात. तर कर्नाटकच्या वरच्या ज्या भाषा आहेत त्यांना म्हणतात इंडो आर्य भाषा. कोणत्या भाषा? इंडो आर्य. हे झालं आपला अशावरून प्रदेशावरून भाषेचे दोन गट. सर दुसऱ्या भाषेचा आहे, दुसऱ्या भाषेचा जो गट आहे प्रकार आहे त्याला म्हणतात मातृभाषा. आपल्या घरादारात जी भाषा बोलली जाते त्याला मातृभाषा असे म्हणतात. आणि भारतामध्ये जवळपास 1652 प्लस म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त या मातृभाषा. जर आपण मराठी आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते, पण या मराठीचं एक अंग हे आपल्या भागामध्ये विदर्भात बोलल्या जाते, त्याला वराळी म्हणतात. काय म्हणतात त्याला? वराळी. म्हणजे मराठी ही एक भाषा आहे पण वराळी ही एक तिची बोली आहे. काय? बोली आहे. अशा जवळपास 1652 अधिक भाषा ह्या भारतामध्ये बोलल्या जातात. आणि मातृभाषा म्हणजे काय? आपल्या घरात जी भाषा बोलली जाते त्याला मातृभाषा म्हणतात. त्यानंतर भारतीय राज्य घटनाकारांनी काही भाषांना
मान्यता दिलेली आहे की त्या राज्याच्या त्या भाषा आहेत. जवळपास त्या राज्यांना त्या भाषांना म्हणतात प्रादेशिक भाषा. काय म्हणतात त्यांना? प्रादेशिक भाषा. आणि भारतामध्ये 22 प्रादेशिक भाषांना मान्यता आहे. म्हणजे प्रादेशिक भाषांना आपण असंही म्हणू शकतो की भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार ज्या ज्या भाषांना मान्यता दिली गेलेली आहे, भारतीय राज्यघटनेनं मान्यता दिलेली आहे, त्या भाषांना प्रादेशिक भाषा किंवा मान्यता प्राप्त भाषा असे आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर एक महत्वाची भाषा आहे, त्याला म्हणतात अभिजात भाषा. अतिशय भारतामध्ये काही प्राचीन भाषा आहेत की ज्या 5000 वर्षापूर्वीपासून बोलण्यात आलेल्या आहेत, परंतु इतक्या जुन्या असल्यामुळे त्या आता काळाच्या ओघात मागं पडू नये म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम भारतीय राज्यकर्ते करतात आणि त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतात. भारतामध्ये आतापर्यंत 6 भाषांना, किती भाषांना? 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यात पहिली आहे तमिळ, त्यानंतर आहे संस्कृत, त्यानंतर तेलुगू, त्यानंतर मल्याळम, कन्नड आणि त्यानंतर उडिया. कोणता? उडिया. या 6 भाषांना तमिळ, संस्कृत, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि उडिया या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. साहेब, ह्या भाषा अतिशय प्राचीन आहेत असं त्यांना सिद्ध करून दाखवलेलं आहे त्या राज्यांच्या त्या लेखकांनी. आता तोच प्रयत्न महाराष्ट्रामध्ये चालू आहे. महाराष्ट्रातली मराठी सुद्धा अतिशय प्राचीन भाषा आहे. मग तिचेही पुरावे जमा करणे महाराष्ट्र सरकारतर्फे चालू आहे आणि त्यासाठी एक कमिटी बसली. त्या कमिटीचं नाव आहे रंगनाथ पठारे कमिटी. कोणती? रंगनाथ पठारे समिती. आणि हे समिती आता आपला अहवाल दिल्यानंतर मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकते. मग पहा, तसे भाषेचे 2 प्रकार, नैसर्गिक आणि कृत्रिम. पण जर विशिष्ट देशांचा विचार केला तर भाषेचे एकूण किती गट पडू शकतात? भाषिक गटात 2 प्रकार, मातृभाषा, प्रादेशिक भाषा आणि अभिजात भाषा. मग भाषा म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. साहेब, व्याकरण झालं, भाषा झालं. आता तिसरी व्याख्या आपली लिपी. काय आहे? लिपी. पाहता, ज्या प्रकारे व्याकरण या शब्दाची उत्पत्ती वि अधिक आ अधिक कृ या शब्दापासून झालेली आहे, त्याच प्रकारे भाषा या शब्दाची उत्पत्ती ही भाष या संस्कृत किंवा प्राकृत शब्दापासून झालेली आहे. त्याच प्रकारे लिपी या शब्दाची उत्पत्ती ही लीप या धातूपासून, संस्कृत धातूपासून झालेली आहे. मग लीप म्हणजे काय? तर लीप म्हणजे लिहिणे, लीप म्हणजे लिपणे. मग पाहता, लिपी या शब्दाची उत्पत्ती लीप या धातूपासून होऊन लिपी म्हणजे लिपणे किंवा लिहिणे. पण जर व्याख्या विचारली तर आपण ज्या विशिष्ट खुणांनी लेखन करतो त्या विशिष्ट खुणांना लिपी असे म्हणतात. मग त्या खुणा, आता लीची खूण आहे ली, हा अशी एक रेष, त्यानंतर हा ल, त्याच्यावर विलांटी, हे काय झाली? खुण झाली ना. म्हणजे आपण ज्या विशिष्ट खुणांनी लिहितो त्या खुणांना लिपी असे म्हणतात. जर आपण मराठीचा विचार केला तर मराठी भाषा ही देवनागरी, तिला दुसरं नाव आहे बाळबोध, या लिपीमध्ये लिहिल्या जाते. आणि आपली मराठीची लिपी ही अतिशय आदर्श लिपी मानल्या जाते, अतिशय आदर्श लिपी मानल्या जाते. मग आता आपण आपली लिपी सांगितली देवनागरी. कोणती आहे मराठीची लिपी? देवनागरी. मग अशा अनेक लिप्या जगामध्ये आहेत. मग त्याच्यातल्या काही महत्वाच्या लिप्या पहा. लिपीमध्ये पहिली येणार आहे ब्रह्मलिपी, ब्रह्मलिपी. दुसरी येणार आहे खरोष्टी लिपी. तिसरी येणार आहे देवनागरी लिपी. कोणती लिपी? देवनागरी. त्यालाच काय म्हणतात? बाळबोध लिपी. आणि साहेब त्यानंतर चौथी येणार आहे मोडी लिपी. कोणती लिपी? मोडी लिपी. आता एक एक लिपी पहा. लिपी म्हणजे लिपणे, लिपी म्हणजे लिहिणे. आपण ज्या विशिष्ट खुणांनी लिहितो त्या खुणांना लिपी असे म्हणतात. आणि लिपी या शब्दाची उत्पत्ती लीप या धातूपासून झालेली आहे. मग आता पहिली लिपी जी भारतात ग्राह्य धरण्यात येते ते ब्रह्मलिपी. ब्रह्मदेवाने ज्या लिपीचा शोध लावला त्याला ब्रह्मलिपी असे म्हणतात. त्यानंतर दुसरी लिपी आहे खरोष्टी लिपी. खरोष्टी लिपी म्हणजे काय? तर मध्य आशियात जे लिपीचा वापर लिहिण्यासाठी करत होते त्याला खरोष्टी लिपी म्हणतात. आणि मध्य आशियापेक्षा आपण म्हणू शकतो गांधार प्रदेशात ज्या लिपीचा वापर आपण लिहिण्यासाठी करत होते लोक त्याला
गांधार लिपी किंवा खरोष्टी लिपी. काही कुशाण राजे म्हणजे मध्य आशियातून काही राजे जम्मू काश्मीर या भागात आले आणि या भागात त्यांनी आपलं जे काही साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला तो साहित्य लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी या लिपीमध्ये केला. म्हणून या लिपीला काही लोक खरोष्टी लिपी म्हणतात तर काही लोक याला गांधार लिपी म्हणतात आणि याचा उपयोग कुशाण राज्यांनी केलेला आहे. काही बौद्ध साहित्य सुद्धा या लिपीमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर देवनागरी लिपी. पहा जे लोक आपण मगाशी पाहिलेला आहे, हा भारताचा नकाशा पाहिला आपण. समजा आपला हा भारत आहे. पाहता या खालच्या लोकांना म्हणत होते द्रविड आणि या वरच्या लोकांना म्हणत होते आर्य लोक. आर्य शब्दाला समानार्थी शब्द आहे देव. मग आर्य म्हणजे देव आणि द्रविड म्हणजे दानव. मग आर्य म्हणजे देव लोक हे नगरांमध्ये राहत होते. मग हे आर्य लोक ज्या लिपीत लिहित होते त्या लिपीला म्हणतात देवनागरी लिपी. का म्हणतात तर आर्य म्हणजे देव आणि देव लोक नगरात राहून जे लिपी लिहितात त्याला देवनागरी लिपी असे म्हणतात. आपली मराठी भाषा ही देवनागरी लिपीत आहे, संस्कृत भाषा देवनागरी लिपीत आहे, हिंदी गुजराती ह्या भाषा सुद्धा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात, देवनागरी लिपीतच लिहिल्या जातात. आणि देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य आहे की देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. पण जगामध्ये काही लिपी अशाही आहेत की त्या उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. उदाहरणार्थ उर्दू, हिब्रू, पार्शियन असे काही लिपी आहेत की त्या लिप्या उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. मग सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की मराठी ही देवनागरी लिपीत लिहिल्या जाते आणि देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. त्यानंतर पुढची लिपी आहे मोडी लिपी. कोणती लिपी आहे? मोडी लिपी. आणि मोडी लिपी म्हणजे जी लिपी मुरळ घालून लिहिल्या जाते त्याला मोडी लिपी असे म्हणतात. पहा मित्र, हे 4थीचं पुस्तक आहे आपलं शिवछत्रपती आणि याच्या शेवटी हे मराठीच लिहिलेलं आहे. पण हे मराठी लिहिताना माहित आहे का थोडंसं कसं मुरळ घालून लिहिल्या गेलेला सारखं लिहिलेलं आहे. समजा आता अनंता शब्द आहे तर हा अनंता शब्द हे असे लिहितील थोडं असे मुरळ जास्त घालून आणि ते असं आपल्याला वाटणार की अनंत आहे का नाही आहे. मग थोडी मुरळ घालून जी लिपी लिहिली जाते त्याला म्हणतात मोडी लिपी. आणि जर उदाहरण पाहायचं असेल तर इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये मागच्या बाजूला ही लिपी दाखवलेली आहे. पाहता लिपी झाल्यानंतर आता महत्वाची आपली 4थी व्याख्या आहे ती आहे वर्ण. कोणती आहे? वर्ण. मग वर्ण म्हणजे काय? मुखातून निघलेल्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात किंवा तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. मराठीमध्ये वर्ण एकूण 48 आहे. मराठीमध्ये वर्ण 48 असून त्यांनाच मूळाक्षरे सुद्धा आपण म्हणतो. आणि वर्ण हा या भाषेचा सगळ्यात मूळ घटक म्हणजे वर्ण आहे. मग पाहता मराठीत वर्ण किती आहे? पहा आपण वर्णांचे 2 प्रकार घेऊ. हा मराठीत वर्ण एकूण आहेत 48 आणि या 48 वर्णांची 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो स्वर, दुसरा प्रकार पडतो स्वरादी आणि तिसरा प्रकार पडतो व्यंजन. पाहता स्वर म्हणजे काय? मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण म्हणतात. वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे. साहेब वर्ण या शब्दाचा मराठीमधले बरेचसे शब्द हे संस्कृत मधून आलेले आहेत. मग हा शब्द सुद्धा वर्ण हा संस्कृत मधून आलेला आहे. पण संस्कृत मधला जर शब्द आपण त्याचा अर्थ मराठीत घेतला तर वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा होतो. काय होतो? रंग. कारण की आपण हे वर्ण लिहिताना कोणता तरी रंगच वापरतो. मी निळा रंग वापरणार, त्यानंतर काळा वापरणार, त्यानंतर कोणता वापरू शकतो? लाल वापरू शकतो. म्हणजे वर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? रंग असा येतो. मराठीत एकूण 48 वर्ण आहेत. त्यापैकी काही स्वर आहेत, काही स्वरादी आहेत आणि काही व्यंजन आहेत. असे वर्णांचे 3 प्रकार पडतात. मराठीमध्ये 12 स्वर मानले जातात, 2 स्वरादी मानल्या जातात आणि व्यंजन किती मानल्या जातात? 34 व्यंजन मानल्या जातात. किती? 34. आता आपण ते पूर्णचे पूर्ण लिहू. मग आता स्वर लिहू आपण. स्वर आहेत अ, आ, ई, उ, त्यानंतर रु, लु, ए, ओ आणि औ.
असे मराठीमध्ये 12 स्वर. त्यानंतर स्वरादी 12 स्वर. त्यानंतर स्वरादी आणि आहा असे 2 स्वरादी. हे घेतले आपण 2 स्वरादी. त्यानंतर साहेब मराठीमध्ये एकूण 34 व्यंजन. किती व्यंजन आहेत? 34. तर पहा आता पहिला क, ख, ग, घ आणि ज्ञ, च, छ, ज, झ आणि त्र, क, च, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, क, च, ट, थ, हा, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व. त्यानंतर श, श, स. त्यानंतर ह आणि हा ल. मित्र हे एकूण आहेत 34 व्यंजन. किती व्यंजन? 34 व्यंजन. म्हणजे 12 स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजन यांच्या एकत्रित गट म्हणजे काय? वर्ण. अरे एका शेतकऱ्याजवळ 48 एकर शेती आहे. त्यातली त्याच्या पहिल्या मुलाला स्वराला दिले 12 एकर शेती. दुसरा मुलगा स्वरादी, याला दिली 2 एकर शेती. आणि जो तिसरा आहे तो खूप आवडता आहे, त्याला किती दिली? 34 एकर. काही गजब हिशोबाटी आहे. किती एकर शेती दिली? 34. अशा झाली आपल्या वर्णांची वर्गवारी. काय झाली? किंवा त्यांचे वर्गीकरण. पाहता मित्र, नेहमी प्रश्न आता याच्यात थोडे बदलते प्रश्न येतात. प्रश्न पहिला, मराठीत एकूण वर्ण किती? तर किती वर्ण आहेत एकूण? 48. पण वर्णांचे किती प्रकार आहेत? 3. आणि किती प्रकार आहेत? 3. पण साहेब आता याला म्हणतात मूळ वर्णमाला. कोणती वर्णमाला? मूळ वर्ण. आता नोव्हेंबर 2009 ला महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढून याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे. तर आता पुढची येणार आहे आधुनिक वर्णमाला. कोणती वर्णमाला? आधुनिक वर्णमाला. त्या आधुनिक वर्णमालेमध्ये या स्वरांमध्ये 2 ॲडिशन होणार आहे. त्याच्यामध्ये ॲ आणि अ असे 2 स्वर टाकण्यात आलेले आहेत. मग आपण पेशलच लिहू आता. पाहता आधुनिक वर्णमाला. आधुनिक वर्णमाला. तर आता पहा आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन यांचं जे वर्गीकरण आहे ते असं. स्वर एकूण आहेत 14, स्वरादी आहेत 2 आणि व्यंजन आहेत 36. म्हणजे स्वरांमध्ये 2 वाढले, व्यंजनांमध्ये 2 वाढले आणि स्वरादी हे कायम आहे. मग आता पहा स्वर कोणकोणते आहेत. तर पहा जे आधुनिक वर्णमालेतील स्वर आहेत. पहिला आहे अ, आ, इ, उ, हा, उ. त्यानंतर रु, लु, ए, ओ आणि औ. हे मित्र हे झाले आपल्या जुन्याच मूळ वर्णमालेतले 12. आणि त्याच्यामध्ये ॲडिशन झालं ॲ आणि हा अ. अकॅडमीचा ॲ आणि ऑफिसचा अ असे 2 ॲडिशन झाले. आणि हे ॲडिशन कशावरून झाले? तर लक्षात ठेवा, ही ॲडिशन झालेली आहे प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्या 2चं या 2 स्वरांची त्यांनी ॲडिशन आधीच केलेली आहे. आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच या मराठीमध्ये ॲ आणि अ असे 2 हे जे काही नवीन स्वर आलेले आहेत. काय नाव म्हटलं मी? प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. पाहता त्यानंतर स्वरादी. स्वरादी किती आहेत मित्र? आधी तेवढं काय अम आणि आहा हे आपले स्वर 14. त्यानंतर स्वरादी किती होतात साहेब? 2 स्वरादी. त्यानंतर आता व्यंजन. व्यंजन 2 वाढतात. पाहता व्यंजन 2 वाढतात. क, ख, ग, घ आणि न. त्यानंतर च, छ, चला बोला, ज, झ आणि त्र. क, च, ट, ठ, ड, ढ आणि न. त्यानंतर त, थ, द, ध आणि न. त्यानंतर
प फ ब भ आणि म, य र ल व, त्यानंतर श श श स, त्यानंतर ह आणि हा ल. हे झाले ह आणि ल. आणि त्यानंतर येणार आहे श आणि ञ. पहा आता याच्यामध्ये दोन ऍडिशन काय झालेले आहेत, क्ष आणि ज्ञ. याच्यात श आणि ज्ञ आहे का, नाही. तर जे पहिली मूळ वर्णमाला आहे हे या श व ज्ञला व्यंजन मानत नव्हते. तर ते काय मानत होते, तर लक्ष ठेवा, ते त्याला म्हणत होते संयुक्त व्यंजन. काय म्हणत होते, संयुक्त व्यंजन. पहा या श व ज्ञला ते संयुक्त व्यंजन काय म्हणत होते, तर क्ष हा एकापेक्षा जास्त व्यंजनांपासून तयार झालेला आहे. पहा कसा तयार झालेला आहे, क अधिक क्ष बरोबर क्ष. तर इंग्लिशचं सहाय्य घेतलं आपण के एस एच. के म्हणजे के आणि एस एच म्हणजे श. एस एच म्हणजे श आणि ज्ञ. ज्ञ आता ज्ञ पहा इंग्लिश मध्ये त्याचा स्पेलिंग होते डीएन वाय. डीएन वाय. डी म्हणजे द, एन म्हणजे न आणि वाय म्हणजे एन. पाहता या मूळ वर्णमालेत आणि आधुनिक वर्णमालेत असा जास्त फरक नाही. मूळ वर्णमाला 12ची आहे तर ही 14ची आहे. तर हे 14 मध्ये कोण वाढले, ए आणि आ. बस एवढाच फरक सांगायचा, ए आणि आ. आणि हे दोन्ही स्वर कुठून आलेले आहेत, इंग्रजीमधून आलेले आहेत. कुठून आलेले आहेत, इंग्रजीमधून. त्यानंतर स्वरादी कायम आहे. आणि आता व्यंजन इथं काय झाले, 36 झाले. अरे व्यंजन किती झाले इथं, 36. तर 36 झाले तर काही नवीन नाही आले साहेब. हे श व ज्ञ, हे श व ज्ञ हे दोन याच्यामध्ये जास्त आलेले आहेत. आणि ते दोन पहा काही व्याकरणकार म्हणत होते की हे क व क्ष हे मूळ वर्णमाला यांना संयुक्त व्यंजन म्हणत होते. पण काही व्याकरणकार म्हणत होते हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कारण की हा जो त्र आहे हा सुद्धा काय संयुक्त व्यंजन आहे. त अधिक र पासून तयार झालेला आहे. जर हा या इथं बसू शकते तर हे का नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने 2009 ला निर्णय घेऊन या क्ष आणि ज्ञला काय म्हणून स्थान दिलेलं आहे, व्यंजन म्हणून स्थान दिलेलं आहे. तर या क्ष व ज्ञ ला मराठी व्यंजनात सर्वात पहिले स्थान देणारी व्यक्ती आहे मोरा वाळिंबे. काय नाव त्या व्यक्तीचं, परीक्षेत आलेलं आहे PSI STI ला मागच्या 1-2 वर्षामध्ये की श व ज्ञ यांना वर्णमालेत स्थान देणारे पहिले व्याकरणकार कोण, तर काय नाव त्यांचं, मोरा वाळिंबे. चला मित्र इथपर्यंत आपण मागच्या अपडेटमध्ये आलेलो होतो, बरोबर आहे ना. पहा आज आपण पाहिलं इथं व्याकरण म्हणजे काय, भाषा म्हणजे काय, लिपी म्हणजे काय आणि वर्ण म्हणजे काय. आता आपण पाहणार आहोत वर्णांचे वर्गीकरण. वर्णांचे वर्गीकरण. आता वर्णांचे वर्गीकरण करताना सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट लक्षात ठेवावी की वर्णांचं वर्गीकरण हे आधुनिक वर्णमालेचं होणार नाही, तर ते होणार आहे मूळ वर्णमालेचं. कशाचं होणार आहे, मूळ वर्णमालेचं. पाहता इथे क्लिअर झाला आपल्याला की एकूण वर्ण किती, असा प्रश्न आला तर 48. पण आधुनिक वर्ण किती, 52. किती, 52. लक्षात आलं तुमच्या. मग आता हे जे 52 आहेत जवळपास मराठी भाषेतले प्रत्येक वर्ण हा संस्कृत वरून आलेला आहे. कुठून आलेला आहे, संस्कृत. फक्त त्याला अपवाद 3च वर्ण आहेत. यामधला ॲ, यामधला आ आणि यामधला ल, हे 3च संस्कृत मधून मराठीत आलेले नाही. ॲ आणि आ हे मराठी वर्णमालेमध्ये आलेले आहेत, इंग्रजीमधून आलेला प्रश्न आहे. त्यानंतर ळ हा मराठीचा स्वतंत्र वर्ण मानला जाते. तर काही लोक म्हणतात हे द्रविड भाषेतून आलेला आहे. कोणत्या भाषेतून आलेला आहे, द्रविड भाषेतून. म्हणजे पहा मराठीत जर आपण 52 वर्ण घेतले तर 52 पैकी 49 संस्कृत मधून आणि 3 हे वेगळ्या भाषेतून. त्याच्यातले ही 2 हे इंग्रजीतून, ॲ आणि अ. आणि ळ हा आतापर्यंत 2016-17 पर्यंत ळ हा मराठीतला वर्ण मानत होते. पण 2016-17 ला MPSC ने एक प्रश्न विचारला आणि त्याच्यात त्याने त्याचं उत्तर दिलं की ळ हा द्रविडियन भाषेतला वर्ण आहे. मग आपण असंही म्हणू शकतो की तो मराठीतला वर्ण आहे, आपण असंही म्हणू शकतो की तो द्रविडियन भाषेतला आहे. त्याच्यावर वाद आणखी
चालूच आहे. तर आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचा टॉपिक यामधला, ते म्हणजे वर्णांचे वर्गीकरण. वर्णांचे वर्गीकरण. मग वर्णांमध्ये आपण 3 भाग पाहिलेले आहेत. कोण पाहिलेले आहेत? स्वर. आता आपण जे वर्गीकरण करणार आहोत ते आधुनिकचं करणार आहोत. ते आपण कशाचं करणार आहोत? मूळ वर्णमालेचं. मग मूळ वर्णमालेत स्वर किती आहेत? 12. चला, स्वरादी किती आहे? 2. बोलत जा जरा. स्वरादी किती आहे? 2. आणि व्यंजन किती आहे? तर व्यंजन आहे 34. मूळ याच्यात ठाकूर साहेब किती आहे? 34 आहे. पहा यांचं आपण वर्गीकरण करताना सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण करू आपण स्वरांचं, त्यानंतर स्वरादी आणि त्यानंतर व्यंजन. मग आता मला वर्गीकरण, वर्णांचे वर्गीकरण हा आपला टॉपिक आहे आता. मग त्यामध्ये पहिल्यांदा स्वर. ज्या प्रकारे व्याकरण या शब्दाची उत्पत्ती वि अधिक आ अधिक ऋ या शब्दापासून झालेली आहे, भाषा या शब्दाची उत्पत्ती भाष या धातूपासून झालेली आहे, तर लिपी या शब्दाची उत्पत्ती लिप या धातूपासून झालेली आहे, त्याच प्रकारे स्वर या शब्दाची उत्पत्ती श्रु या धातूपासून झालेली आहे. श्रु म्हणजे उच्चार करणे, श्रु म्हणजे सूर काढणे, श्रु म्हणजे स्वर काढणे किंवा उच्चार काढणे. मग आता आहे का स्वर म्हणजे काय? व्याख्या. ज्या वर्णांचा, आता स्वर हे वर्णांचाच एक प्रकार काय? स्वर. तर ज्या वर्णांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. म्हणजे स्वतंत्रपणे होतो म्हणजे कसा? ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा अन्य कोणत्याही अवयवाशी स्पर्श नव्हता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला स्वर असे म्हणतात. साहेब, स्वरांचा उच्चार करताना आपले ओठ एकामेकाला लागत नाही, एक तर फक्त ओठांचाच. त्यानंतर पाहता व्याख्या काय? ज्या वर्णांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. म्हणजे तोंडातील जिभेचा अन्य अवयवांशी किंवा ओठांचा एकमेकांशी स्पर्श नव्हता जे वर्ण उच्चारले जातात त्याला स्वर असे म्हणतात. काय म्हणतात? स्वर. पहिला स्वर आहे. आता लक्ष द्या तुम्ही, त्यानं म्हटलेलं आहे ना की ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, कोणत्या तरी एकाच अवयवानं होतो. आता स्वर किती आहेत सांगा? अरे बोला ना. 12. चला, पहिला स्वर अ. पाहून घ्या तुम्ही. ओठ एकामेकाला लागलेले नाहीत, पण जिभ तर एकदम मुक्कामी गेलेली आहे एका बाजूला. लक्षात आलं? त्यानंतर आ, ई, उ. ते च्या वेळेस असं तोंड होते पण ते एकामेकाला लागत नाही. आ, ई, उ. त्यानंतर रु, लु, ए, ओ आणि औ. असे मराठीत एकूण किती स्वर आहेत? 12 स्वर. ज्या वर्णांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. मग या स्वरांचे सुद्धा 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. वर्णांचे 3, त्याच प्रकारे स्वरांचे सुद्धा 3. तर पाहता आपण ते 3 प्रकार पाहू. स्वरांचे 3 प्रकार. पहिला उच्चार वेळेनुसार. उच्चार वेळेनुसार साहेब. त्यानंतर उच्चार स्थानानुसार. उच्चार स्थानानुसार. आणि त्यानंतर तिसरा पडतो संयुक्त स्वर. कोणता स्वर? संयुक्त स्वर. मग उच्चार वेळेनुसार आता याचे सुद्धा 2 प्रकार. पहिला ह्रस्व आणि दुसरा दीर्घ. मग पाहता ज्या वर्णांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. आणि उच्चार वेळेनुसार त्याचे 2 प्रकार. एक ह्रस्व स्वर आणि दुसरा ह्रस्व म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठा. मग एकदम साधी व्याख्या. ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, वेळेनुसार म्हटलेलं ना आपण, ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्याला ह्रस्व स्वर म्हणतात. तर ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो, कसा वेळ लागतो? जास्त वेळ लागतो, त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात. तर ह्रस्व स्वर हे लहान आहेत म्हणून त्याची मात्रा 1 येते, तर दीर्घ स्वर हे जास्त मोठे आहेत म्हणून त्याची मात्रा 2 येते. मग आता आपण पाहू काय व्याख्या म्हटली मी ह्रस्व स्वराची. ज्या स्वरांचा उच्चार हा कमी करावा लागतो, बरोबर आहे ना? पहा, ज्या स्वरांचा उच्चार हा कमी करावा लागतो त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात. आता लक्ष द्या, ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो
आणि त्यांना ह्रस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. मग आता हे जे काही 12 आहेत, आता याचं आपण वर्गीकरण करू. 5 सहज माझ्यासोबत बोला. ज्याचा उच्चार करायला कमी वेळ लागला त्याला ह्रस्व मध्ये टाकू, आणि ज्याचा उच्चार करायला जास्त वेळ लागला त्याला दीर्घ मध्ये. आणि हे तुलनात्मक आहे, हे तुलनात्मक आहे की एकाची तुलना दुसऱ्यासोबत केल्यानंतर समजते की कोण लहान कोण मोठा, कोणाचा उच्चार करायला कमी वेळ लागतो आणि कोणाचा उच्चार करायला जास्त वेळ. चला म्हणा अ आ ला कमी वेळ लागला म्हणून अ काय आला ह्रस्व, आणि आ ला जास्त वेळ लागला म्हणून आ ला दीर्घ. हे जास्त, हा आ ला दीर्घ. लक्षात आलं का तुमच्या? म्हणा आ ला कमी वेळ लागला म्हणून तो ह्रस्व, आणि आ ला जास्त वेळ लागला म्हणून तो दीर्घ. चला पुढे म्हणा ई. पहिला ई हा सहज म्हणावा लागतो, दुसरा ई हा पूर्ण प्रेशर न म्हणावा लागतो. म्हणा ई. म्हणजे पहिला ई हा सहज झाला म्हणून हा ह्रस्व झाला, तर दुसरा ई हा दीर्घ झाला. आता आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, काही शिकवतात दोन्ही असं असतं म्हणतो आपण ई. अरे भाऊ ई नाही, त्याचा खूप फरक आहे. मग आता पहा, हा पाणी आणि हा पाणी या शब्दांमध्ये खूप फरक आहे. आता आपल्याला हेच उद्याच्या दिवसामध्ये येईल, पुढच्या पिरियडमध्ये. मग लक्ष द्या, ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्याला ह्रस्व स्वर, तर ज्याला जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर. ह्रस्व स्वरांचा उच्चार हा आखूड असतो, तर दीर्घ स्वरांचा उच्चार हा लांबट असतो. कसा असतो? लांबट. चला पुढचं म्हणा उ. हा सहज म्हणावा लागतो, याच्यावर भर द्यावा लागतो. म्हणा उ. मग पहिला जो उ आला तो आला ह्रस्व मध्ये, आणि दुसरा उ आला दीर्घ मध्ये. म्हणून आता या ई ला नामकरण झालं की हा ह्रस्व ई झाला आणि हा ह्रस्व उ झाला, हा दीर्घ ई झाला आणि हा दीर्घ उ झाला. चला पुढचं म्हणा रु. आ. रुला कमी वेळ लागला, लक्षात घेऊन आला. म्हणा रु. आ ला जास्त वेळ लागला म्हणून तो दीर्घत आहे, पण रुला कमी वेळ लागला म्हणून हा रु आला ह्रस्व मध्ये. त्यानंतर म्हणा लु. आ. मग लू म्हटला आपण, तो सहज म्हटला गेला. आ सहज म्हटला गेला का? नाही. मग हा लू काय येणार आहे? हा येणार आहे ह्रस्व, आणि जो आ आहे तो तर दीर्घ मध्ये आहेच. नाही तर काही लोकांचं कसं असते, अ ह्रस्व, आ दीर्घ, ई ह्रस्व, उ ई दीर्घ, उ ह्रस्व, उ दीर्घ, रु ह्रस्व, लू दीर्घ. हो, फॅशन नाही ती, बरोबर आहे ना? हे कशावर आहे? तरी त्याच्या उच्चार वेळेनुसार आहे. ज्याला कमी वेळ लागला त्याला ह्रस्व, ज्याला जास्त वेळ लागला तो दीर्घ. चला पुढचं म्हणा ए. चला म्हणा, आता तुलना करू ना आपण. ए. लक्षात येऊन आला तुमच्या? ए लांबट चालला, मग तो लांबट चालला म्हणून तो काय येणार आहे? दीर्घ. त्यानंतर म्हणा ए. हा तर आहेच आहे दीर्घ. त्यानंतर म्हणा ओ. बरं, हा दीर्घ आहे का ह्रस्व आहे पाहण्यासाठी त्याची तुलना याच्यासोबत करू आपण, अ सोबत. ओ. लक्षात आला का? म्हणजे त्याला वेळ जास्त लागला तर हा ओ सुद्धा काय आला? दीर्घ आला. आणि औ सुद्धा काय येणार आहे? दीर्घ येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्याला ह्रस्व म्हणतात. ह्रस्व एकूण किती आहेत? 5. आणि ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो, ज्याचा उच्चार लांबट असतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात. आणि दीर्घ स्वर म्हणजे एकूण जे हे 7 स्वर आहेत त्यांना काय म्हणतो आपण? दीर्घ. मग हे झाली पहिलं वर्गीकरण उच्चार वेळेनुसार. साहेब दुसरं वर्गीकरण आहे उच्चार स्थानानुसार. उच्चार स्थानानुसार. उच्चार स्थानानुसार 2 प्रकार पडतात. एक होतो सजातीय स्वर. कोणता स्वर? सजातीय. आणि दुसरा आहे विजातीय. बरोबर उठत जा. दुसरा आहे विजातीय स्वर. आता सजातीय म्हणजे काय? एकाच उच्चार ठिकाणापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. काय म्हटलं मी? एकाच उच्चार ठिकाण, स्थान महत्वाचं आहे. आपल्या तोंडात पहा जे उच्चार होतात, कंठ, टाळू, जीभ, ओठ, दात यांच्या माध्यमातून आपल्या जो प्रत्येक वर्ण आहे तो बाहेर निघतो. मग
काही काही वर्ण एकाच ठिकाणातून निघतात. मग जे दोन वेगळे वर्ण एका उच्चार ठिकाणातून निघतात त्यांना सजातीय म्हणतात. मग जर व्याख्येचंच बोललं गेलं तर सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार ठिकाणापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. तर विजातीय म्हणजे काय? भिन्न उच्चार ठिकाणापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. मग सजातीयच्या जोड्या किती आहेत त्या पाहू आपण. पहा, एकाच उच्चार ठिकाणापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय म्हणतात. आता पहिल्यांदा आपण आता हे उच्चार वेळेनुसार हा विषय संपला. आता आपल्याला लागला उच्चार स्थानानुसार. आता उच्चार स्थानानुसार चला म्हणा. आता आपल्याला उच्चार स्थानानुसार म्हणजे आपल्या तोंडात काय काय म्हटलं मी? कंठ, टाळू, ओठ, दंत आणि जीभ यांच्या माध्यमातून आपण काय करतो? वर्णांचा उच्चार करतो. मग काही काही वर्ण असे आहेत की ते ओठांच्या माध्यमातून येतील दोन दोन, काही असे आहेत की ते टाळूतून येतील, काही ओठातून येतील. मग जर दोन वर्ण एकाच ठिकाणातून निघाले त्यांना सजातीय म्हणा. एकाच ठिकाणातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय. आता सहज उदाहरण दिल्यानंतर क्लिअर होईल. चला म्हणा आ. आता प्रयोग करा. आपल्या घशावरती हात ठेवा. लक्षात आलं तुमच्या की आणि आ हे दोघेही कुठून निघाले? तर कंठातून, म्हणजे आपल्या गावरान भाषेमध्ये घशातून. बरोबर आहे ना? कंठातून निघाले. तर हे आ हे पहिली सजातीय जोडी, ही पहिली सजातीय जोडी. मग एकाच उच्चार ठिकाणापासून निघणाऱ्यांना सजातीय म्हणतात. आ ही पहिली सजातीय. साहेब आता दुसरं पहा. म्हणा ई ई ई ई. आपली जीभ उलटी टांगली आहे, जशी फाशी दिला. पाहून घ्या ना दोन्ही पहा. म्हणा ई ई ई ई. दोन्हीचे दोन्ही कुठून निघत आहे? आपली जीभ जिथं उलटी टांगल्या गेली त्या ठिकाणाला म्हणतात टाळू. काय म्हणतात त्याला? टाळू. मग हा ई ई हा झाला दुसरी सजातीय जोडी. म्हणजे आ हा कंठातून आहे, ई ई हा टाळूतून आहे. म्हणजे एकाच उच्चार ठिकाणापासून निघतात. चला पुढे म्हणा उ उ. म्हणा लाजायचं नाही. म्हणा उ उ. पाहून घ्या कुठून निघत आहे? उ आणि उचा उच्चार ओठातून. उ उ. मग हे दोन्हीही उच्चार एकाच ठिकाणातून निघतात. म्हणून हे सजातीयची तिसरी जोडी कोणती? उ उ. म्हणजे सजातीयच्या जोड्या किती झाल्या? आ ई ई उ उ. चला पुढचे पाहू ना आपण. हा रु रुलू. लक्षात आला का तुमच्या? वेगवेगळे जागा होतात. रु लू रु लू. एक जीभवर जाते खाली दे चालणार नाही. तर मित्र एकच ध्यानात ठेवा, सजातीय जोड्या फक्त तीन आहेत. किती आहेत? तीन आहेत. किती आहेत? तीन आहेत. मग पहा, एकाच उच्चार ठिकाणापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. सर परीक्षेत प्रश्न येतो याच्यावर. आ ई ई उ उ ए ए. वेगळा गट ओळखा. भाऊ परीक्षेला जातो, पेपर देऊन येतो आणि मग मित्रांना सांगतो बोगस होता पेपरवर. हॉल्टी प्रश्न होते काही? हॉल्टी कसे होते? हॉल्टी. आ ई उ उ आणि ए याच्यात काय वेगळं आहे? भाऊ तुझा अभ्यास जास्त आहे. लक्षात आहे का? म्हणजे हे तीन येणार आहेत सजातीय. त्याचं उत्तर राहील आपलं ए. कारण की ते सजातीय नाही. तरी भाऊ बाहेर सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, पेपर हॉल्टी होता. हॉल्टी तू होता. आता विजातीय जोड्या किती? तर विजातीय जोड्या म्हणजे काय? भिन्न उच्चार ठिकाणापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय म्हणतात. मग म्हणा अ सोबत दुसरा कोणी घ्या. आ सोडून संपला विषय. काय घेतला? ई. अ ई. पाहून घ्या. म्हणा म्हणा अ ई. अ चा उच्चार कंठातून होतो, तर ई चा उच्चार टाळूतून होतो. म्हणजे दोन भिन्न उच्चार ठिकाण आहेत ना. झालं विजातीय. एक साधा विषय आहे. हे तीन पाठ ठेवायचे. आ ई ई उ उ. हे एकाच ठिकाणाहून निघतात म्हणून यांना सजातीय म्हणतात. आणि त्यानंतर हे तिघं सोडून कोणाचीही जोडी कोणासोबत लावा ते काय होणार आहे? विजातीय होणार आहे. समजा आता मी घेतला आ. आची जोडी लावली मी ए सोबत. काय झालं? हे विजातीय. मग समजा मी घेतला ए आणि ए सोबत घेतला औ. हे काय झाले? विजातीय. हे तीन सजातीय जोड्या सोडल्यानंतर जगातल्या सगळ्या जोड्या कशा आहेत? विजातीय. एक गमतीचा भाग. जाती अंतर्गत विभाग म्हणजे सजातीय. पाटील पाटील बरोबर आहे. लेवा लेवा बरोबर आहे ना.
त्यानंतर जाती अंतर्गत विवाह म्हणजे गमतीचा विषय. जाती अंतर्गत विवाह म्हणजे सजातीय सूर. तर दोन वेगवेगळ्या जातीतले म्हणजे काय विजातीय. साध्या शब्दात वर्षा अर्ची बरोबर आहे ना, विजातीय. दोन वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणजेच विजातीय. पाहता हे झाला आपला उच्चार स्थानानुसार सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. त्यानंतर आता पुढचा आहे संयुक्त स्वर. कोणता? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे दोन किंवा अधिक स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. संयुक्त या शब्दातच आहे दोन पेक्षा अधिक, बरोबर आहे ना. दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वराला संयुक्त स्वर असे म्हणतात. मराठीत चार. किती आहे? चार. पाहता अ आणि त्याच्यामध्ये ई आला किंवा अ त्याच्यामध्ये ई आला म्हणजे अ कायम आहे. त्याच्यात एक तर ह्रस्व ई किंवा दीर्घ ई झाला ना नामकरण. हे ह्रस्व ई आणि हे दीर्घ ई म्हणजे अ अधिक ई किंवा अ अधिक ई याच्यापासून ए तयार होतो. मग आपण असं म्हणू शकतो ना की हा ए कसा तयार झाला. तर लक्ष द्या इकडे की याच्यामध्ये एक टाकला अ आणि त्याच्यामध्ये अ किंवा ई. अ मध्ये ई किंवा ई टाकला तर त्याच्यापासून ए तयार होतो. म्हणजे अ सोबत एक तर हा ई, अ सोबत एक तर हा ई म्हणजे कोणतेही दोन एकत्र येऊन जो नवीनच स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. त्यानंतर आ मध्ये हा ई टाका किंवा हा ई टाका, दोन पैकी एक कोणता ई टाका तर यापासून काय तयार होतो? ई. त्यानंतर अ मध्ये उ टाका किंवा हा उ टाका त्यापासून काय तयार होतो? ओ. आणि आ मध्ये हा उ टाका किंवा हा उ टाका त्यापासून काय तयार होतो? औ. काय तयार होतो? औ. म्हणजे कोणतेही दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वराला संयुक्त स्वर म्हणतात. आणि मराठीमध्ये संयुक्त स्वर किती आहे? चार. ए ए ओ औ औ. किती झाले हे? चार. किती झाले हे? चार. अशा प्रकारे हे झालं आपलं स्वरांचं वर्गीकरण. कशाचं? स्वरांचं. आणि ते दोन ए आणि अ हे कुठून आलेले आहेत? इंग्रजी. यांचं काही वर्गीकरण करायचं आपल्याला काम नाही, आपल्याला सहज माहित आहे ते. त्यानंतर पहा आता पुढचा टॉपिक. हे कशाचं वर्गीकरण झालं? स्वरांचं. एक वेळ रिव्हिजन घेऊ आपण. पाहता वर्ण. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. मराठीत एकूण 48 मूळ वर्ण आहेत आणि त्या मूळ वर्णांनाच काही लोक मूळाक्षरे किंवा मूळ वर्ण असे म्हणतात. आणि वर्ण या शब्दाचा समानार्थी अर्थ हा रंग असा होतो. त्यानंतर वर्णांचे तीन प्रकार पडतात: स्वर, स्वरादी आणि व्यंजन. त्यामधला पहिला आपण पाहत आहोत स्वर. स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. आणि स्वर या शब्दाची उत्पत्ती ही श्रु धातूपासून होऊन त्याचा अर्थ सूर काढणे किंवा उच्चार करणे असा होतो. पहा स्वरालाच दुसरं नाव आहे विवृत्त. काय नाव आहे? विवृत्त. का विवृत्त माहित आहे का? स्वरांचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आपल्या तोंडात हवेचा मार्ग अडवला जात नाही. कधी पण तुम्ही स्वरांचा उच्चार करा तेव्हा तुमचं तोंड पूर्ण उघडं असते. म्हणून लागा माझ्यासोबत अ आ ई उ ए ऐ. बरोबर आहे ना. म्हणजे कोणताही ओ औ कोणताही स्वर घ्या तुम्ही, तो स्वर काढताना तुमच्या एक लक्षात येईल आपल्या तोंडामध्ये हवेचा मार्ग अडवला जात नाही आणि आपलं तोंड उघडं असते. यालाच म्हणतात विवृत्त. स्वराचं दुसरं नाव काय? विवृत्त. त्याच प्रकारे स्वराचं तिसरं नाव आहे वाच. संस्कृत मध्ये स्वराला काय म्हणतात? वाच. लक्षात आलं? मग या स्वरांचे किती प्रकार सांगितले मी? तीन. उच्चार वेळेनुसार, उच्चार स्थानानुसार आणि संयुक्त स्वर. पहिल्यांदा ह्रस्व स्वर. ह्रस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना ह्रस्व स्वर म्हणतात. आणि ह्रस्व स्वराची मात्रा एक असते. ज्या स्वराचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो, ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो आणि ज्याची मात्रा दोन असते, वेळ जास्त लागतो त्याची मात्रा दोन असते, त्याला दीर्घ स्वर म्हणतात. आपल्याला पाठ ठेवायला काहीच म्हणजे काहीच कठीण नाही. ज्याचा उच्चार करायला कमी वेळ ह्रस्व, ज्याचा उच्चार करायला जास्त वेळ तो दीर्घ. मग ह्रस्व किती आले होते आपण प्रयोग पाहिला? 5. दीर्घ किती आले? 7. हे झाले आपले 12. त्यानंतर उच्चार स्थानानुसार दोन प्रकार, एक सजातीय आणि दुसरा विजातीय. सजातीय म्हणजे एकाच उच्चार ठिकाणातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात, तर भिन्न उच्चार ठिकाणातून निघणाऱ्या विजातीय. तर सजातीय जोड्या किती आहेत? 3च. अ आ
ई ई आणि उ, कारण की त्यांचे उच्चार ठिकाणी एकच आहे. अ आ हा कंठा आहे, ई ई हा टाळू आहे, उ हा ओठातून होतो. म्हणजे यांचे उच्चार ठिकाणी एक आहेत म्हणून त्यांना सजातीय म्हणतात. तर भिन्न उच्चार ठिकाणातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. आणि हे अनेक आहे. हे कसे आहेत? अनेक. आणि त्यानंतर पाहिलं आपण संयुक्त स्वर. दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. मग अ मध्ये ई किंवा ई टाकला तर त्यापासून ए तयार होतो. आ मध्ये ई किंवा ई टाकला तर त्यापासून ए तयार होतो. अ मध्ये उ किंवा उ टाकला तर त्यापासून ओ तयार होतो. आणि आ मध्ये उ किंवा उ टाकला तर त्यापासून औ तयार होतो. लक्ष ठेवा, फरक अ आणि आचा आहे. नाही तर पुढे पुढे आपल्याला याचा फरक वाटतो बरं थोडा थोडा. मग हे झालं आपलं स्वरांचं वर्गीकरण. कशाचं? स्वरांचं. आता मित्र आपण दुसरं वर्गीकरण बघू. लक्षात आलं? हा, पाहता दुसरं वर्गीकरण आहे आपलं स्वरादी. मराठीमध्ये स्वरादी आहेत दोन. किती आहे? दोन. पाहता पहिलं पाहिलं आपण स्वर, त्यानंतर आता पाहतो आपण स्वरादी. पाहता स्वरादी म्हणजे काय, तर याच्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. शब्द आहे स्वर प्लस आदी. ज्या वर्णाच्या आधी स्वर येतो, ज्या वर्णाच्या आधी स्वर येतो त्याला स्वरादी असे म्हणतात. आणि पाहता व्याख्या झाली ते, ज्या वर्णाच्या आधी स्वर येतो त्याला स्वरादी असे म्हणतात. मग आता मराठीत स्वरादी किती आहेत? तर मराठीमध्ये स्वरादी आहेत दोन. पहिला आहे अम आणि दुसरा आहे आहा. दुसरा आहे आहा. मग अम हा जो अम आहे याचा उच्चार दोन प्रकारे होतो. अमला काही लोक बिंदू म्हणतात. काय म्हणतात? बिंदू. या अमचा उच्चार दोन प्रकारे होतो. एक होतो अनुस्वार, एक त्याचा उच्चार कसा होतो? अनुस्वार. आणि काही लोक त्याला म्हणतात अनुनासिक. मग अनुस्वार म्हणजे काय? पहा, ज्या वर्णाच्या आधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्याला स्वरादी असे म्हणतात. स्वरादी दोन, अम आणि आहा. मग या अम म्हणजे या बिंदूचा उच्चार दोन प्रकारे होतो. एक होतो अनुस्वार आणि दुसरा होतो अनुनासिक. मग अनुस्वार या शब्दाचा अर्थ असा आहे, समजा शब्द घेतला कंस. हा अनुस्वार कोणावरती आहे? क वरती. मग जसा घोड्यावर बसलेला घोडेस्वार, घोड्यावर कोणी बसला तर त्याला आपण काय म्हणतो? घोडेस्वार. तसा हा या वर्णावर बसलेला आहे. मग हा अनु कोणाच्या तरी वर स्वार झालेला आहे म्हणून त्याला म्हणतात अनुस्वार. काय म्हणतात त्याला? अनु कोणाच्या वरती तरी स्वार झालेला आहे म्हणून त्याला म्हणतात अनुस्वार. ही झाली त्याची शब्दशः व्याख्या. परंतु व्याकरणात त्याची व्याख्या एकदम शास्त्रीय पद्धतीने दिलेली आहे की ज्या शब्दामध्ये बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो, ज्या शब्दामध्ये बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो त्याला अनुस्वार असे म्हणतात. तर ज्या शब्दामध्ये बिंदूचा उच्चार हा अस्पष्ट आणि ओझरता होतो त्याला अनुनासिक म्हणतात. त्याला काय म्हणतात? अनुनासिक. पहा, शब्द तोच आहे अम, तो फक्त तो टिंबच आहे. पण काही काही शब्दामध्ये त्या टिंबाचा जो उच्चार आहे तो स्पष्ट करावा लागतो, एकदम स्पष्ट. पण जर केला नाही ना तर अर्थाचा बेअर्थ होतो. मग ज्या शब्दामध्ये बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो त्याला अनुस्वार म्हणतात. आणि ज्या शब्दामध्ये बिंदूचा उच्चार हा अस्पष्ट, ओझरता आणि नाकातून करावा लागतो त्याला अनुनासिक असे म्हणतात. मग शब्द आहे पाहता, ज्या शब्दामध्ये अनुचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत करावा लागतो, नाही केला ना तर अर्थाचा बेअर्थ होतो. शब्द आहे आंबा. पहा, हा जो बिंदू आहे ना याचा उच्चार स्पष्ट खणखणीत करावा लागतो, आंबा. आणि जर अस्पष्ट केलं तर आबा होते. काय होते? अर्थाचा बेअर्थ. दुसरा शब्द आहे बांबू. कोणता आहे? बांबू. आणि जर या शब्दामध्ये या अनुचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत केला नाही तर ऋषिकेशाचा अर्थ याचा उच्चार होते बाबू. काय होते? बाबू. म्हणजे ज्या शब्दामध्ये अनुचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत करावा लागतो त्याला म्हणतात अनुनासिक. सॉरी, त्याला म्हणतात अनुस्वार. मग शब्द आहे शंकर, संपदा, शंख, असे काही शब्द आहेत
की यांच्यामध्ये या पंखा पंखा असं नाही म्हणतो पखा नाही पंखा काय म्हणतो आपण पंखा ज्या शब्दामध्ये या बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत करावा लागतो त्याला अनुस्वार म्हणतात। तर काही शब्दांमध्ये हा बिंदू दिलेला असतो तरी त्याचा अर्थ त्याचा उच्चार हा अस्पष्ट आणि ओझरता करावा लागतो, म्हणजे स्पष्ट करावा नाही लागत। शब्द आहे देवांना, शब्द आहे मुलांना, शब्द आहे घरात, शब्द आहे लोकांना। आता हे जे शब्द आहे आता याच्यातही बिंदू आहे, याच्यातही बिंदू दिसत आहे, याच्यातही बिंदू दिसत आहे आणि याच्यातही बिंदू दिसत आहे। लक्षात आलं तुमच्या? पा इथं आपण शब्द काय म्हटलं? आंबा, बांबू, शंकर, संपदा, संपदा। क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे। पंखा काय म्हटलं आपण? पंखा। म्हणजे या शब्दांमधला प्रत्येक बिंदू हा स्पष्ट आणि खणखणीत उच्चार झाला म्हणून त्याला अनुस्वार म्हणतात। पण एक खालच्या शब्दांमधला एकही बिंदू जर स्पष्ट म्हटला ना तर लोक म्हणतील शिष्ट झाला। काय झाला? शिष्ट। पहा मी देवांना फुलेवाले, अरे असं म्हणणं मी देवांना फुलेवाले, बिंदूचा उच्चार करावा लागतो पण कसा करावा लागतो? अस्पष्ट आणि ओझरता। आता आपण म्हणतो मी मुलांना पेढे वाटले, अरे मुलांना कशाला म्हणतो? म्हणणं मी मुलांना पेढे वाटले, म्हणजे अस्पष्ट, थोडा अस्पष्ट आणि थोडा ओझरता इथे उच्चार करावा लागतो। त्यानंतर पुढचा शब्द आहे घरात, पण याचा जर आपण शब्दशः उच्चार काढला तर त्याचा उच्चार होतो घरांत। आपल्या दारी एखादं मूल खेळत आहे, जोरात वाहन गेलं आणि आपण त्याला म्हणतो हो घरांत, शेजारी म्हणते बस काय घडते हा काय? तर काही शब्दांमध्ये बिंदूचा उच्चार स्पष्ट करावा लागतो तेव्हा त्याला अनुस्वार म्हणा, आणि ज्या शब्दामध्ये बिंदूचा उच्चार अस्पष्ट आणि ओझरता करावा लागतो तेव्हा त्याला अनुनासिक असे म्हणतात। मित्रांनो हे झालं आपलं अमचे दोन प्रकार। अमचा उच्चार किती प्रकारे होतो? दोन प्रकारे, अनुस्वार आणि अनुनासिक। हे झाला आपला पहिला स्वरादी। आणि दुसरा स्वरादी कोणता आहे आपला? आहा। आहालाच म्हणतात विसर्ग, आणि विसर्ग या शब्दाचा अर्थ होतो मुक्तवने। काय? सोमठाण्यात शिवाजी चौकात पाण्याचा विसर्ग झाला। काय झाला? पाण्याचा विसर्ग। विसर्ग होणे म्हणजे काय? मुक्त होणे। काय होणे? मुक्त होणे। मग आता विसर्ग या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो मुक्त होणे। मग हा आहा सुद्धा आपल्याला मुक्त करतो, त्याला दुःख झाले। काय झाले? दुःख झाले। काय झालं? बाकी त्यांना 90% भेटले, भाऊला 35 भेटले, त्यामुळे त्याला काय झाले? दुःख झाले। काय झाले? दुःख झाले। पण ख म्हटल्यानंतर आपण काय करतो? श्वास सोडतो किंवा तो काय करतो? आपण तो उच्चार मुक्त करतो। म्हणजे विसर्ग म्हणजे मुक्त करणे किंवा श्वास सोडणे। काय सोडणे? श्वास सोडणे। पहा शब्द आहे मनस्थिती। काय शब्द आहे? मनस्थिती। त्यानंतर शब्द आहे निष्पक्ष। आता हे प्रत्येक शब्द जेव्हा आपण उच्चारू ना तेव्हा आपण नकळत हचा उच्चार घेऊ, पण तो हचा उच्चार घेताना आपण काय करू? आपला श्वास मोकळा करू। पहा तुम्ही असं मन खाली खाली होते हे या शब्दांचे उच्चार केल्यानंतर। म्हणा दुःख, दुःख, पहा झाला विसर्ग झाला। म्हणा मनस्थिती, मनस्थिती। त्यानंतर शब्द आहे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळास जेव्हा हे पहा याचा आचं जे काही चिन्ह आहे ते आहे दोन टिंब। जेव्हाही कोणत्याही शब्दात हे विसर्ग येतील तेव्हा आपला श्वास काय होईल? मोकळा होईल। काय होईल? मोकळा होईल। म्हणजे विसर्ग म्हणजे श्वास सोडणे। काय सोडणे? आणि या विसर्गाचा उच्चार कधी यस आणि ह असा होतो। कसा होतो? हा यस आणि हा ह। या यसला मराठीत म्हणतात अवग्रह स्थिती आणि ह ला हच म्हणतात। म्हणजे हा दुःख शब्द जरी आपण असा लिहित असू, दुःख शब्द जरी असा लिहित असू तरी त्याचा उच्चार आपण दुःख नाही करत। दुःख, दु, दोन टिंबन ख असा कधी करतो का आपण? नाही। आपण त्याचा उच्चार करतो दु, पा दु ख, दु ख। म्हणजे
म्हणजे कधीही विसर्गाचा उच्चार करताना न कळत आपल्या तोंडातून काय येतो बाहेर, ह येतो. म्हणून म्हणतात की विसर्गाचा उच्चार करताना कोणत्या वर्णाला झटका दिला जातो, तर ह ला. आलेला आहे परीक्षेमध्ये. कोणत्या वर्णाला विसर्गाचा उच्चार करताना कोणत्या वर्णाला झटका दिला जातो, तर ह या वर्णाला झटका दिला जातो. याचं कोणतेही वर्गीकरण नाही. पण जर विसर्गाचं लेखन लिहिलं तर हे असं, पण विसर्गाचं उच्चारानुसार लेखन केलं तर हे असं येईल. यस आणि ह. हा यस म्हणजे अवग्रह स्थिती, संगीतामध्ये असते ती अवग्रह स्थिती. जेव्हा आपल्याला सूर लांबवावा लागतो ना, तेव्हा ही अवग्रह स्थिती. आता हा शब्द आहे, आपल्याला मनस्थिती असं लिखाण होईल, पण त्याचं उच्चारानुसार लेखन करायचं असलं तर मन, यस, ह आणि हे स्थिती. हा निष्पक्ष आहे. नि, यस, ह, पक्ष. म्हणजे त्याचं शुद्ध लेखन हेच आहे. बरोबर आहे ना, की दुःख, मनस्थिती, निष्पक्ष. परंतु त्याचं उच्चारानुसार लेखन करायचं असलं तर आपल्याला त्याच्यात काय लिहावं लागेल, ह लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, ह. हे झाले आपले स्वरादी. स्वरादी किती आहेत, 2. अम आणि आ. आणि अम म्हणजे बिंदू, आणि बिंदूचा उच्चार 2 प्रकारे, अनुस्वार आणि अनुनासिक. अनुस्वार आणि अनुनासिक. आणि ज्या शब्दामध्ये बिंदूचा उच्चार स्पष्ट कंकणित होतो तेव्हा त्याला अनुस्वार म्हणतात. तर ज्या शब्दामध्ये बिंदूचा उच्चार अस्पष्ट होतो तर आम्ही नाकातून होतो तेव्हा त्याला अनुनासिक असे म्हणतात. हे झाले अमचे 2 प्रकार. तर आहाचा प्रकार नाही. आहा म्हणजे विसर्ग, आणि विसर्ग म्हणजे काय, मुक्तपणे श्वास सोडणे. कधीही या शब्दांचा उच्चार करताना, विसर्गाचा उच्चार करताना आपला श्वास काय होतो, मोकळा होतो. हे झालं आपलं स्वर आणि स्वरादींचं वर्गीकरण. कशाचं, स्वर आणि स्वरादींचं. पाहता किती वेळ झाला, आता पाहू आपण व्यंजन. आता नाही, आपण उद्या पाहू व्यंजन. काय व्यंजन. पहा व्यंजन म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार हा स्वरांच्या सहाय्यापासून होऊ शकत नाही, सहाय्या वाचून होऊ शकत नाही, त्यांना व्यंजन असे म्हणतात. आणि मूळ वर्णमालेमध्ये व्यंजन एकूण 34 आहे. किती आहे, 34. मग त्यांचा आपण काही कठोर आहेत, काही मृदू आहेत, काही घोष आहेत, काही नाद आहेत, मग असे अनेक प्रकार त्याचे याच्यामध्ये दिलेले आहेत. ते आपण उद्याच्या पिरियडमध्ये पाहू. मित्रांनो, जो मागचा व्हिडिओ होता तो फक्त एक डेमो बेसिसवर होता. खरी सुरुवात आज झालेली आहे. चला, धन्यवाद.